नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अशोक साधभाई हे जिवंत नाहीयेत, पण त्यांच्या बायकोने सुप्रियाला एक सत्य सांगितलेलं आहे. ते नक्की काय आहे, सुप्रियाला कसा पुरावा मिळणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी या दोघांची ही रूम खूप सुंदर अशी डेकोरेट केलेली आहे, कारण लवकरच अर्णव ईश्वरी हे आई बाबा होणार यासाठी सगळी तयारी सुरू झालेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, अर्णवचा राग घालवण्यासाठी इशू काय काय करते, किती किती पापड तिला लाटावे लागतात, हे आपल्याला सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता बाबांनी सांगितलेलं असतं, म्हणजे संजय सांगत असतो सुप्रियाला की ती वरची बॅग घे, म्हणजे सुटकेस जी आहे ती कपाटावरती ठेवलेली आहे. तेव्हा सुप्रिया ती सुटकेस घेण्यासाठी जाते आणि त्याचबरोबर तेव्हा तिथे नमो आणि आकाश येतात. मग नमो म्हणते, आई मी देऊ का काढून, काय झालंय? तेव्हा आई म्हणते, नाही राहू दे, मी घेते नंतर. मग आकाश सांगू लागतो की सगळं झालंय ॲपचं काम, आणि त्याचबरोबर काकांची अपॉइंटमेंट पण आहे, त्यासाठी सांगितलेलं आहे, मी लवकरच त्यांना घेऊन जाईल. आता नमू म्हणते हे सगळं, तेव्हा तो सांगतो की हो, मला दादाने सांगून ठेवलंय. म्हणजेच अर्णवने इकडे आकाशला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, नक्की ॲपचं काय करायचं आहे, कोणत्या गोष्टींसाठी मदत करायची. म्हणजे अर्णवने ती जबाबदारी झटकलेली नाही, त्याच्या मनात राग आहे, पुरावे नाही आहेत म्हणून तो थांबलेला आहे. या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होतात. तेव्हा मात्र इकडे या दोघांनाही बरंच वाटतं. त्याचवेळी सुप्रिया म्हणते की मी नमू त्यांना सोडून ये बरं तू. आणि मग आकाशला सोडायला नमू बाहेर जाते. तेव्हा ह्या दोघांचंही चाललेलं असतं की सुटकेस उघडली. आता सुप्रियाला कळत नसतं की या सुटकेस मधलं काय घेऊ. मग सुप्रिया म्हणते, ही फाईल बघू का? तेव्हा बाबा म्हणतात की नाही, नको, ती नाही. मग बाबांना दाखवून दाखवून ती एक 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 गोष्ट बघत असते. आणि मग त्याच वेळीच तिच्या लक्षात येतं की ती डायरी, त्यामध्ये एक डायरी आहे आणि त्या डायरीबद्दल बाबा तिला सांगत आहेत, म्हणजे संजय सांगत आहे. मग संजय तिला सांगतो की त्याच्यामध्ये एक नंबर आहे. मग त्याच्यामधला जो नंबर आहे तो सातभाईचा जो नंबर आहे तो तिला घ्यायला सांगितला जातो. त्या डायरीमध्ये नंबर लिहिलेले असतात आणि त्यावरून सगळं व्यवस्थित होईल असं बाबांना वाटत आहे इशूच्या. त्यामुळं मग आई विचारते की त्यांना फोन करू का मी? तेव्हा ते सांगतात की हो, तू त्यांना फोन कर, नक्कीच त्यांच्याकडून आपल्याला पुरावा मिळेल, नक्की त्या दिवशी काय घडलेलं होतं त्या गोष्टींचा, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते की चालेल. मग आता सुप्रियाने या सगळ्या गोष्टी क्लिअर करायला घेतलेल्या असतात, काय करायचं, कसं करायचं हे सगळं चालू झालेलं असतं. तर इकडे ईश्वरीच्या मागे आता एक वेगळाच भुंगा लागलेला आहे. घरातले सगळेजण मागे लागलेत. एकतर अर्णव आणि ईश्वरीचं नातं वेगळ्याच वळणावर चाललंय आणि ते घरातल्यांना ही वल्लरी वेगळंच काहीतरी सांगून बसलेले. वल्लरी आणि राकेशने मुद्दाम डाव टाकलेला आहे की या दोघांमधला भडका अजून उडवायचा असेल तर आपण यांच्या हनीमून बाबत घरात चर्चा करूया आणि त्यांना हनीमूनचं पॅकेज आपण गिफ्ट देऊया, असं हे सगळ्यांना सांगितलेलं असतं. घरातल्या सगळ्यांनाही छान वाटतं, कारण ईश्वरी आणि अर्णव दोघंही लग्नानंतर कुठे गेलेले नव्हते. त्यांचं लग्न जे झालेलं होतं ते वेगळ्या परिस्थितीमध्ये झालेलं होतं. या सगळ्या गोष्टी इथे समोर येत असतात. मग ईश्वरीला अंजली सांगते की इशू, तू आता डोळे बंद कर ईश्वरी आणि या नकाशावरती कुठेही बोट ठेव, असं सांगितलं जातं. मग ईश्वरी डोळे बंद करते आणि तिने बोट ठेवलेलं असतं ते दुबईवरती. आणि मग बोट काढल्यानंतर डोळे उघडले जातात आणि ईश्वरीला ते सगळेजण म्हणतात की आता तुम्ही दोघं जाताय दुबईला हनीमूनला. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो आत्ता कसं शक्य येते? नाही नाही, आत्ता शक्यच नाही येते, कारण यांना वेळ नाहीये, यांच्या ऑफिसची कामं खूप पेंडिंग आहेत, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की ईश्वरीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, परंतु अंजली मात्र ऐकायला तयार नसते. अंजली म्हणते, कसं आहे माहितीये का, चिंटू नाहीच ऐकणार, मला माहितीये एवढ्या लवकर चिंटू तयार होणारच नाहीये, पण आम्ही त्याला तयार करू, तू काळजी करू नकोस, तू तयारीला लाग. आणि वल्लरीला मात्र भारी वाटत असतं, चला म्हणजे आपला फायदा झालेला आहे, नक्की काय करायचंय हे वल्लरीनं सगळं ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीने तिच्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे मात्र ईश्वरी विचार करत असते की काय करू, अर्णव सरांच्या बाबतीत हे सगळं एवढं सुरू आहे आणि घरातल्यांना कसं थांबू या सगळ्या गोष्टीपासून. जर आता घरातल्यांना या सगळ्या गोष्टी कळल्या तर किती अवघड होणार आहे, मी कसं मॅनेज करणार आहे हे सगळं, हा विचार आता ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते की कशा पद्धतीने गोष्टी सोडवू मी, हा विचार ईश्वरी करत असते. इकडे सुप्रियाने आता फोन लावलेला असतो. सुप्रिया म्हणत असते की एकदा का अशोक सातभाई यांच्याशी माझं बोलणं झालं की मग बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील, असं सुप्रियाच्याही डोक्यात सुरू आहे. आणि मग तिने फोन लावते. समोरून एका लेडीजचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते की पत्रकार अशोक सातभाई यांचा नंबर आहे का? तेव्हा ती सांगते की हो.
मग सुप्रिया म्हणते माझं त्यांच्याशी बोलणं होऊ शकेल का? पण समोरून ती बाई सांगते की नाही, कारण 2 वर्षापूर्वीच ते गेले, ते या जगात नाही आहेत. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते की सॉरी, पण एका केसबद्दल मला विचारायचं होतं, त्यासाठी मी तुम्हाला फोन केले, त्यांच्याशी मला बोलायचं होतं. तेव्हा मात्र ती बाई म्हणते की मला विचारू शकता तुम्ही, मी तुम्हाला डिटेल्स देऊ शकते. मग सुप्रिया त्यांना म्हणते की रमाकांत राजशिर्के या केसच्या बाबतीत, म्हणजे ही जी बातमी होती ना, त्या बातमीच्या बाबतीत मला विचारायचं होतं. तेव्हा ती म्हणते अहो ती बातमी कोण विसरणार नाहीये, सगळ्यांनाच माहिती आहे ती बातमी. तेव्हा सुप्रिया म्हणते असं आहे का, तुम्ही मला सांगू शकाल का की नक्की काय झालेलं होतं? ती म्हणते हो हो मी सांगू शकते, कारण त्यानंतर आमची खूप भरभराट झाली. इव्हन त्याच दिवशी आमच्या घरी नवीन स्कूटरही आम्ही घेतलेली होती. म्हणजेच हे सगळं पैसे देऊन केलेलं काम आहे. मग आता सुप्रिया फोन ठेवते आणि ती बाई पण तिला सांगते काळजी करू नका, माझ्या ओळखीत जे बाकीचे आहेत, म्हणजे त्यावेळेस ह्यांना ज्यांनी मदत केलेली होती त्यांच्याकडून मी डिटेल्स घेईल आणि तुम्हाला कळवेल, असं आता तिनेही सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते की चालेल. मग कशा पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात हे समोर येत असतं. आणि इकडे सुप्रिया ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी हँडल करत असते ते मात्र खूपच विचारपूर्वक तिचं चाललेलं असतं. इकडे इशू आता आलेले असते. इशू म्हणते की एकदा अर्णव सरांशी बोलून घेते, कारण घरातल्यांनी जो काही गोंधळ घातलाय त्याबद्दल मला अर्णव सरांना सांगायचंय. तेव्हा ईश्वरी येते आणि अर्णवला म्हणू लागते की अर्णव सर जरा ऐकता का मी काय म्हणते ते? अहो घरातले सगळे हनीमूनच्या बाबतीत बोलत आहेत आणि त्याबद्दल बुकिंगही करत आहेत. तेव्हा अर्णव तिला धक्का देतो आणि म्हणतो जा इथून, कळत नाहीये का मला नाही बोलायचं तुझ्याशी, किती वेळा सांगू मी तुला, असं अर्णव तिला बोललेलं असतो. आणि ईश्वरीला सरळ सरळ बिचाराने ढकललेलं असतं. त्याला बिचारा कसला म्हणायचं, इशू आपली बिचारी. ती जाऊन तिथे भिंतीवर पडते, तिच्या हाताला लागतं आणि मग तो लगेच मदतीला जातो, कारण तेव्हा त्याला असं वाटतं की मदतीला गेलंही पाहिजे, म्हणून तो तिच्या मदतीलाही आलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे राकेश आणि वल्लरी या दोघांनीही एक प्लॅन केलेला असतो आणि त्यांच्या प्लॅननुसार त्यांनी असं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही या दोघांचा जो भडका उडालेला आहे तो इकडे सगळ्यांपर्यंत आला पाहिजे, असा तो प्लॅन ठरलेला असतो. आणि त्याच पद्धतीने तिने काम सुरू केलेलं असतं. आता मात्र इकडे ईश्वरी बाहेर आहे आणि मग वल्लरी म्हणते की जावे बापूंचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हिला मी वरती रूममध्ये जाऊ देत नाही, असं तिने म्हणू लागते. आणि त्याच वेळी तिने म्हणते की चल मला ना, अगं तुम्ही आता हनीमूनला जाणार आहे ना, माझ्याकडे काही गोष्टी आहेत ते देते तुला, दागिने वगैरे काही, चल बरं मला तुझ्याशी बोलायचंय, असं म्हणत ती ईश्वरीला घेऊन जाते. आणि इकडे राकेश वरती काम करत असतो, कारण काही झालं तरीही तोपर्यंत त्या रूममध्ये येऊ द्यायचं नाही असं ठरलेलं असतं. म्हणजे ते जे काही सरप्राईज आहे ते अर्णवला आधी मिळालं पाहिजे असा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. त्याचबरोबर अर्णवला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला असतो. अर्णव त्या कॉलवरती असतो आणि तो म्हणतो की हो ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत, पुढच्या मीटिंग तुम्ही अरेंज करा. तिकडून मागून येतो तो म्हणजे राकेश, आणि राकेश येऊन त्याला मुद्दाम धडकतो. अर्णव म्हणतो कळत नाहीये का? तेव्हा राकेश म्हणतो म्हणजे? तो म्हणतो की काय तुझ्यात हिंमत आहे, तू काय करू शकतोस? अर्णव म्हणतो मी काय करू शकतो माहितीये ना, काय करतो ते दाखवून देईल. तेव्हा तो म्हणतो खोटारड आहेस, लुजर आहेस तू, आणि काही करू शकत नाही, लायर आहेस तू. तेव्हा अर्णव म्हणतो काय मला लायर म्हणतोस तू, नक्की कळतंय का तू काय करतोयस ते? तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणून तर तू माझं सत्य तुझ्या बहिणीपासून लपवून ठेवलेलं आहे. सांग ना कसं आहे, त्या दिवशी साधा धक्का दिलास तर तुझ्या बहिणीने तुला माफी मागायला लावली माझी, आणि जर आता तू माझ्यावर हात उचलला तर काय होईल बघ, पाय धुवून पाणी प्यायला होईल. असं म्हणत ज्या पद्धतीने राकेश बोलत असतो ते पाहून अर्णवला राग आलेला असतो, कारण फक्त आत्ता अंजली ताईची तब्येत ठीक नाहीये या एका गोष्टीसाठी अर्णव शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी घेत असतो. परंतु राकेशला त्या संधीचा फायदा घ्यायचा असतो, म्हणून राकेश अशा पद्धतीने बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी म्हणत असते की या मामीला काय झालंय, नावडत्या सुनबाई म्हणून मला हिनवायची, आणि आज हिला काय झालंय, ही तर एवढी गोडगोड बोलायला लागली माझ्याशी, असं म्हणत ईश्वरी मामीशी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरीचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. मामी तिथं असते आणि तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि आकाश म्हणतो की आत्ताच आलो मी, ॲपचा प्रॉब्लेम झालेला होता ना, तिकडे जाऊन आलेलो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालेलं? मग आकाश म्हणतो की मी सांगतो, आताच आईबाबांना भेटून वगैरे आलोय असंही तो सांगू लागतो.
तेव्हा मात्र ईश्वरीला छान वाटतं. आणि मग आकाश म्हणत असतो, मला दादाने सांगितलं होतं आणि दादाचा शब्द हा माझ्यासाठी प्रमाण शब्द असतो, त्यामुळं काहीही झालं तरीही दादाचा प्रत्येक शब्द मी पाळत असतो, असं इकडे आकाश सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आता वरती रूम मध्ये पोहोचलेला असतो. अर्णव रूम मध्ये जातो आणि जेव्हा तिथली ती सजावट हे सगळं पाहतो, छोट्या छोट्या बाळांचे फोटो लावलेले असतात, फुग्यांची सजावट असते, ते सगळं पाहून अर्णवला खूप राग आलेला असतो. अर्णव ईश्वरीचं एक छान असं पोस्टर असतं आणि त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं, आम्ही होणार आई बाबा, हे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. आता अर्णवची मात्र चिडचिड होऊ लागलेली असते. अर्णवला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय, हे सगळं कुणी केलंय. मग तो फुगे फोडू लागतो, ते सगळं विस्कटू लागतो, त्याला त्रास होत असतो, त्याला पटतच नसतं हे सगळं काय आहे आणि का का मला त्रास देतात हे सगळे, असा अर्णवला प्रश्नच पडलेला असतो. म्हणून अर्णव रागानेच आता ते सगळं विस्कटतो आणि आता बाहेर जाऊन मी सगळ्यांना विचारतो, असं म्हणत अर्णव बाहेर आलेला असतो. सगळेजण बाहेर चहा पित असतात. तेव्हा मात्र मामा म्हणत असतात की कसं वाटलं, म्हणजे बाहेर बसून चहा प्यायला. तेव्हा मात्र इकडे मामाला सगळं आजी म्हणत असते की खरंच रे खूप छान वाटलं, म्हणजे वाटलं नव्हतं की एवढं भारी वाटत असेल बाहेर बसून पण. तेव्हा मामा म्हणतो की हो खरंच खूप छान वाटतं, म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं ना की आपण इथे जाऊया, असं मामा सांगत असतो. सगळेजण बोलत असतात. तेवढ्यातच अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, म्हणजे तुम्ही सगळेजण माझ्या मागे लागलेले आहात, हे सगळं इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, पण आज तर तुम्ही सगळ्यांनी कहरच केलाय, म्हणजे सरळ रूम मध्ये तुम्ही लहान बाळांचे पोस्टर लावलेत, एवढं सगळं केलेलं आहे आणि हे सगळं का केले तुम्ही, कळत नाहीये का तुम्हाला, असं म्हणत अर्णव ओरडतच असतो. तेव्हा अंजली म्हणते अरे ऐकून तरी घे. आकाश म्हणत असतो की अरे ईश्वरीची इच्छा असेल ना, मामी पण म्हणत असते. तेव्हा मामा म्हणत असतात की अरे अर्णव ऐकून घे जरा, अरे कसं आहे माहितीये का, नाजूक विषय आहे. अर्णव म्हणत असतो हे सगळं तुम्ही करायची काही गरज नाहीये, तो पर्सनल विषय, आम्ही बाळ कधी होऊ द्यायचं, काय करायचं, इथपर्यंत गोष्टी आमच्या मी ठरवू. त्या दिवशी तुम्ही बोललात इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, त्यानंतर तुम्ही या विषयाबाबतीत माझ्या कोणत्याही बाबतीत ना खुपसायची गरज नाही. तेव्हा आजी म्हणते अरे ऐकतोयस का तू जरा चिंटू, हे सगळं आम्ही कोणीही केलेलं नाही, हे सगळं ईश्वरीने केलं असेल. तेव्हा अंजली म्हणते हो ना, ईश्वरीने केलं असेल, तिला वाटत असेल ना आई बाबा व्हावं म्हणून हे केलेलं आहे. लगेचच मामी आणि राकेश आता अंजलीच्या शब्दाची रेबड लागतात, म्हणू लागतात की हो तिनंच केलं असणार आहे, कसं दुसरं कोण करणार आहे ना हे सगळं. आता अर्णवला तर खूपच राग येऊ लागतो. तो म्हणत असतो की काय आहे हे सगळं, कुणी केलं हे सगळं आणि काय आहे कशासाठी. तेव्हा त्याला कळतं आता राकेशने आणखी ठिणगी टाकलेली असते, कारण ठिणग्या टाकत तर त्यांना दोघांना त्यांचा विजय मिळवायचा असतो, परंतु इकडे अर्णवला कळत नसतं. अर्णव मात्र मूर्खासारखा विश्वास ठेवत असतो त्या वल्लरीवरती. त्याच्या डोक्यातही येत नाही की ही वल्लरीच आहे जिने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आपले आहे, आपल्या आईला संपवलेलं आहे. पण या अर्णवला मात्र जराही लाज वाटत नसते. जी ईश्वरी, जी सुप्रिया प्रेमाने याच्याशी वागत आहेत, प्रामाणिकपणाने वागत आहेत, त्यांच्या बाबतीत मात्र ह्याच्या मनात नको नको ते विचार असतात आणि इकडे बाकीच्या बाबतीत मात्र हे सगळं चाललेलं असतं. आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि त्याचबरोबर नम्रता बोलत असतात. तेव्हा आकाश म्हणतो किती वेळ आता त्या बोरिंग टॉपिक बद्दल बोलायचंय, मला कळेल का. तेव्हा नम्रता म्हणते काय झालं आकाश सर. आकाश म्हणत असतो की किती वेळ झालं ते ऍप त्याबद्दलच बोलत आहे. तो म्हणतो की आज खरंच बरं वाटलं. तेव्हा नम्रता म्हणते पण मला ना तुम्हाला एक सांगायचंय. आणि नम्रता आणि आकाश दोघंही खूप खुश आहेत, दोघंही खूप आनंदात अगदी बोलत आहेत. तेव्हा मात्र सुप्रिया तिथे आलेली असते. सुप्रियाला आता माहिती आहे की प्रॉब्लेम काय झालेला आहे, त्यामुळं सुप्रियाला काळजी वाटत असते. सुप्रियाचं एवढंच म्हणणं असतं की आता आणखी काही प्रॉब्लेम व्हायला नको आहेत, कारण ऑलरेडी ईश्वरीच्या आयुष्यात प्रॉब्लेम झालेला आहे. आता नम्रता आणि आकाश यांची जवळीक वाढत आहे ही गोष्ट सुप्रियाच्या सुद्धा लक्षात आलेली असते आणि म्हणूनच तिला काळजी वाटायला लागलेली असते. तर तिचं असं म्हणणं असतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत असं तिला वाटत असतं. आणि मग सुप्रिया तिथे येते आणि म्हणू लागते की काय चाललंय तुझं, फोन ठेव बरं तू आधी, असं म्हणत सुप्रिया तिला फोन ठेवायला सांगते. तेव्हा मात्र नमू म्हणते अगं आई काय झालंय, तू असं का बोलतेस, नमूचं हे चालू असतं. तेव्हा सुप्रिया म्हणते मी सांगितलंय ना तुला, फोन ठेव पहिलं, असं म्हणत तिने फोन ठेवायला सांगितलेला असतो. मग नम्रता फोन ठेवते. आई म्हणते की अगं हे कशासाठी एवढं सगळं आणि का करतेस,
कशासाठी प्रत्येक वेळेस तुला त्यांची मदत पाहिजे? तुला एकटीला गोष्टी हँडल करता येत नाहीयेत का? असं ती सांगू लागते. आता मात्र ईश्वरी रूम मध्ये आलेले असते. लहान बाळांचे फोटो लावलेले असतात. सगळं तिथं छान असं चालू असतं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि हे सगळं कोणी केलं? बहुतेक अंजलीताईंनीच केलं असेल असं तिच्या डोक्यात येतं आणि तीही विचार करू लागते. तेव्हा मात्र आता सुप्रियाच्या डोक्यात इकडे विचार चालू आहेत. इशू म्हणते की हे जर अर्णव सरांनी बघितलं तर म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. हा विचार तिच्या डोक्यात आल्यानंतर इशू मात्र आता विचार करायला लागलेले आहे. इशू म्हणते की नाही, नक्कीच काहीतरी वेगळं घडणार आहे. त्याआधी मला काहीतरी ठरवलं पाहिजे आणि मग ती आवरावर करायला लागते. आता मात्र अर्णव तिथं आलेला असतो. अर्णवला खूप राग आलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की बाद झालं, हे सगळं काय चाललंय? आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीने छान अशी गरमागरम पुरी भाजी बनवलेली आहे आणि ईश्वरी अर्णवला ती वाढत असते आणि अर्णवला म्हणत असते की ती वाफ आहे ना, ती रागासारखी असते. ती वाफ आधी काढून टाकली पाहिजे. त्याशिवाय जसा मनातला राग काढून बोलून टाकला पाहिजे. जर मनातला राग बोलून दाखवला तरच मन मोकळं होतं असं ती सांगत असते. अर्णव मात्र तिच्याकडे रागाने पाहत असतो. म्हणजे ईश्वरीचे एक एक चालू असतात प्रयत्न अर्णवचा राग घालवण्यासाठी. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की बरोबर आहे ना अर्णव सर? अर्णव आता विचार करायला लागतो. अर्णवच्या डोक्यात हे सगळं चालू असतं. अर्णवला राग येत असतो. अर्णव म्हणत असतो की बाद झालं, हे सगळं अति झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की काहीही झालं तरीही अर्णव सरांच्या डोक्यातला जो राग आहे ते सगळं मी लवकरच दूर करणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.